फिगर ड्रॉ करतो, मग आपण प्रॉब्लेम वाचूया. बघा, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, द फॉलोइंग डाटा इज गिवन फॉर द ब्रॅकेट शोन इन फिगर. या फिगर मध्ये जे ब्रॅकेट दाखवले याच्यासाठी काही डाटा दिलाय. काय सांगितलं बघा, P इज इक्वल टू 25 किलो न्यूटन, E इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 100 mm, L1 इज इक्वल टू 150 mm अँड L2 इज इक्वल टू 25 mm. हे आपल्याला दिले. पुढे काय म्हणले, देर इज नो प्रीलोड इन द बोल्ट्स, म्हणजे त्या बोल्ट मध्ये अगोदर कुठलाही लोड नाही आहे असं सांगितलं. देर इज नो प्रीलोड इन द बोल्ट्स. पुढे काय म्हणले, द बोल्ट्स आर मेड ऑफ प्लेन कार्बन स्टील. बोल्ट्सचं मटेरियल दिले प्लेन कार्बन स्टील 45C8. 45C8 म्हणजे काय, याला 100 ने डिवाइड करायचं, 0.45% कार्बन, ज्याच्यामध्ये 0.8% Mn पण आहे. त्याचा SYD दिलाय, यील्ड स्ट्रेंथ, अँड द SYD इज 380 न्यूटन पर mm स्क्वेअर. 380 न्यूटन पर mm स्क्वेअर, and the factor of safety is 2.5, and the factor of safety is 2.5 using maximum shear stress theory. मी जरा इथं स्टार करून ठेवतो, कुठली थिअरी यूज करायला सांगितल्या, मॅक्सिमम शियर स्ट्रेस थिअरी. ही थिअरी काय यूज करायला लागत्या त्याचं मी आन्सर थोडंसं परत मागे डेरिव्हेशन मध्ये जाऊन देणार आहे. युझिंग मॅक्सिमम शियर स्ट्रेस थिअरी, स्पेसिफाय द साइज. स्पेसिफाय द साइज म्हणजे त्या बोल्टची साईज काय करायची आपल्याला, डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे. की जर असं आपण जे डेरिव्हेशन केलेलं त्या डेरिव्हेशन कडे जातो आणि परत या प्रॉब्लेम मध्ये येतो. बघा, हे डेरिव्हेशन केलं होतं, इसेंट्रिक लोड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ बोल्ट. या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला मी असं सांगितलेलं बघा, 1 2 3 4 बोल्ट आहेत आणि या ब्रॅकेट वरती हा फोर्स लावला आहे. हा फोर्स या बोल्टच्या ऍक्सिसला, हा बोल्टचा ऍक्सिस आहे, बोल्ट लावलाय बघा, बोल्टच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. मग याच्या केसमध्ये या बोल्टमध्ये कुठले कुठले फोर्सेस जनरेट होतात, तर कुठले कुठले फोर्सेस जनरेट होतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा जो फोर्स जनरेट होतो तो म्हणजे हा फोर्स. तुम्ही जर CG ला इमॅजिन केला, CG ला म्हणजे इथं 1 2 3 4 बोल्ट आहेत, CG बरोबर सेंटरला येणार, इथं जर फोर्स घेतला तर हे चारही बोल्ट जर तुटले नाहीत, चारही बोल्ट जर तुटले नाहीत तर हे बोल्ट या फोर्सला इक्वल आणि अपोजिट फोर्स लावणार. इथं दाखवले बघा. मग हा डाऊनवर्ड फोर्स आहे, या चारही बोल्टनी जनरेट केलेला अपवर्ड फोर्स. ठीक आहे, आणि हा अपवर्ड फोर्स दाखवला. आता फक्त काय आहे, इथे मेन्शन करताना वरच्या दोन्ही बोल्टला एकच नंबर दिलेला असतोय, खालच्या दोन्ही बोल्टला एकच नंबर दिलेला असतोय. हे 1 नंबरचे बोल्ट आहेत, हे 2 नंबरचे बोल्ट आहेत. पण ज्यावेळी तुम्ही साईड व्ह्यूला बघताय, साईड व्ह्यूला, त्यावेळेला हे दोन्ही बोल्ट एकाच ठिकाणी दिसतात, हे दोन्ही बोल्ट एकाच ठिकाणी दिसतात. आता
या डाऊनवर्ड फोर्समुळे जो जनरेट झालेला फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणतो आपण प्रायमरी शिअर. आता प्रायमरी शिअर का, कारण की तो या बोल्टला व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे काय, ऍक्सिसला परपेंडिक्युलर, या बोल्टच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे शिअर आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला म्हणजे आपण प्रायमरी शिअर. म्हणजे व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे जनरेट झालेला बोल्ट मधल्या फोर्सला म्हणजे आपण प्रायमरी शिअर. इथं प्रायमरी शिअर आला. आता सेकंडरी बघा, सेकंडरी या फोर्समुळे या सीजीच्या अबाउट हे रोटेट होत नाही, तर या ब्रॅकेटला इथं सपोर्ट आहे वॉल बरोबर, सपोर्ट असल्यामुळे हे रोटेट होते असं, आणि रोटेट होऊन त्याची पोझिशन अशी येते, म्हणजे रोटेट होऊन पुढे जाते. ठीक आहे, म्हणजे पुढे गेलं तर या दोन बोल्टमध्ये, म्हणजे इथं दोन आहेत इथं दोन आहेत पण मी दोन म्हणतो, या दोन बोल्टमध्ये वरचा जो बोल्ट आहे त्याच्यामध्ये इलॉंगेशन मॅक्सिमम येते आणि त्याच्या खालच्या बोल्टमध्ये मिनिमम इलॉंगेशन येते. दोन्ही पण बोल्ट इलॉंगेट झालेत याचा तर दोघांच्या मध्ये पण टेन्शन आहे, बरोबर. पण जिथं इलॉंगेशन कमी तिथं कमी टेन्शन, जिथं इलॉंगेशन जास्त तिथं जास्त टेन्शन. म्हणजे वरच्या बोल्टमध्ये इलॉंगेशन जास्त आहे, त्याच्यामुळे इथं असलेला टेन्साईल फोर्स जास्त आहे. म्हणजे ह्या मोमेंटनी, या पीच्या मोमेंटनी जनरेट केलेल्या मोमेंटमुळे या बोल्टमध्ये काय झालं, टेन्साईल फोर्स जनरेट झाला, टेन्साईल फोर्स. त्यामुळे इथं सेकंडरी काय आहे, टेन्साईल. सेकंडरी काय, टेन्साईल. प्रायमरी शिअर, सेकंडरी टेन्साईल. मग आता तुम्ही सांगा, एक शिअर आलाय एक टेन्साईल आलाय, म्हणजे आता काय झालंय, कंपाऊंड आला, म्हणजे एकसारखे आले नाहीत, एक शिअर आला एक टेन्साईल आला, तर आपण त्याला काय करतोय, प्रिन्सिपल थिअरी यूज करतोय. ठीक आहे, प्रिन्सिपल थिअरीमध्ये एक असतोय टेन्साईल, एक असतोय शिअर. प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थिअरी, प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थिअरी. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय ही थिअरी वापरायला, प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस. ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं असं टेन्साईल तर टेन्साईल घेतली असती, प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं शिअर तर शिअर घ्यायची. मी याच्याकडे नंतर येतो. आता दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये, आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एवढं तर कळलं की प्रायमरी हा शिअर आहे आणि हे इलॉंगेट झाल्यामुळे सेकंडरी हा काय, टेन्साईल आहे. सेकंडरी टेन्साईलचा फॉर्म्युला येत आहे बघा, P इंटू E इंटू L डिवाइड बाय 2 टाइम्स L1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स L2 स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग मी त्याप्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. आता तुम्ही सांगा, हे बघा लक्ष द्या रे बाळांनो, इथं फक्त मी ऍक्सिस दाखवलाय, कधी कधी इथं बोल्ट दाखवतात, असा बोल्ट, कधी कधी ऍक्सिस दाखवतात. ठीक आहे, कधी कधी बोल्ट दाखवतील, कधी कधी ऍक्सिस दाखवतील. ठीक आहे, हा बोल्ट आहे. मग तुम्ही सांगा, या केसमध्ये प्रायमरी म्हणजे व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे बोल्ट मध्ये जनरेट झालेला कुठला फोर्स असणार आहे, तर व्हर्टिकल डाऊनवर्ड म्हणजे सांगा बाळांनो, बोल्ट्स आर सब्जेक्टेड टू कुठले कुठले, shear and tension. प्रायमरी शिअर. शेअर हे कुणामुळे, ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो, ड्यू टू व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स. व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे प्रायमरी शिअर. अँड सेकंडरी कुठला आहे, टेन्साईल. टेन्साईल. आता टेन्साईल कसं करणार, ह्याच्या बाजूला फिगर काढायची लगेच, हा टिपिंग पॉईंट आहे, तर हे टिपिंग पॉईंटच्या पॉईंट अबाउट असं हे रोटेट होणार. जर रोटेट झालं तर वरचा बोल्ट हा अंडर टेन्शन आहे, हा पण बोल्ट टेन्शन मध्ये आहे, पण फेल कुठला होणार, वरचा काय खालचा, फेल कुठला होणार आहे, वरचा वरचा. ठीक आहे, त्यामुळे एक नंबर मध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेस असणार, एक नंबर मध्ये. ओके, सेकंडरी टेन्साईल, इथं फक्त लिहितो ड्यू टू मोमेंट. ओके, आता मी कॅल्क्युलेशन चालू करतो. पहिलं प्रायमरी शिअर. प्रायमरी शिअर कसं काढणार बघा, पहिल्या बोल्ट मधला शिअर, दुसऱ्या बोल्ट मधला शिअर, P1 डॅश P2 डॅश इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, P डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट, हा आपला काय फॉर्म्युला आहे. सो P म्हणजे फोर्स, हा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स किती दिला आपल्याला, 25 किलो न्यूटन, 25 इंटू 10⁻³ डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट. इथे किती बोल्ट आहेत बघा, 1 2 3 4, जरी नंबर 1 आणि 2च असेल तरी ऍक्च्युअल बोल्ट किती आहेत, 1 2 3 4. सो नंबर ऑफ बोल्ट 4. सॉल्व्ह करा, किती ते सांगा. P डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट, 6250.
6250 न्यूटन. 6250 न्यूटन गेले इथे. तो पी म्हणजे फोर्स डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स केलं, मला प्रायमरी शिअर मिळाला. आता प्रायमरी शिअर कॅल्क्युलेट करताना मी काय केलं बघा, बोल्ट मधला कॅल्क्युलेट केला. 2 म्हणजे 1 नंबर पण आणि 2 नंबर पण. का? कारण की चारही बोल्ट मधला प्रायमरी शिअर हा काय असते बघा, सेम असते. चारही बोल्ट मधला प्रायमरी शिअर हा सेम असते. पण आता हा झाला प्रायमरी शिअर. सेकंडरी काय बघा, टेन्साईल. मी आता लिहितो सेकंडरी टेन्साईल. सेकंडरी टेन्साईल. आता सेकंडरी टेन्साईलचा फॉर्म्युला मला लिहायचा आहे, पण मी सगळ्या बोल्ट मधला सेकंडरी टेन्साईल शोधत बसणार नाही. कुठला बोल्ट फेल होणार आहे यातला, 1 नंबर का 2 नंबर? 1 नंबर. 1 नंबर. मी लिहितो हिअर बोल्ट नंबर 1 फेल्स फर्स्ट, therefore it is subjected to maximum stress. म्हणजे 1 नंबरचा बोल्ट हा पहिला फेल होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेस आहे असं मी लिहिले. त्यामुळे आता कॅल्क्युलेशन करताना सेकंडरी टेन्साईलचं कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, बोल्ट नंबर 1 मधलंच कॅल्क्युलेशन करायचं. बोल्ट नंबर 1 मधलंच म्हणजे P1 1 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी टेन्साईल, सेकंडरी म्हणजे डबल डॅश, इज इक्वल फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युला P E इंटू L1 डिवाइड बाय 2 टाइम्स L1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स L2 स्क्वेअर. बरोबर आहे का फॉर्म्युला बघा. 1 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी टेन्साईल फोर्स इज इक्वल टू P इंटू E इंटू L1 डिवाइड बाय 2 टाइम्स L1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स L2 स्क्वेअर. किमती पुट करतो. P 25 किलो न्यूटन प्रॉब्लेम मध्ये आहे. 25 इंटू 10⁻³ किलो न्यूटन म्हणजे किलो 10⁻³ इंटू ई म्हणजे इसेंट्रिसिटी. लक्ष द्या, या फोर्स या टिपिंग पॉइंट पासूनचं डिस्टन्स हे त्याला म्हणतो आपण इसेंट्रिसिटी. ही इसेंट्रिसिटी प्रॉब्लेम मध्ये दिल्या किती आहे 100. तो ई ची किंमत किती आहे 100 इंटू L1 म्हणजे काय, L1 म्हणजे काय, या टिपिंग पॉइंट पासून 1 नंबरच्या बोल्टचं डिस्टन्स, टिपिंग पॉइंट पासून 1 नंबरच्या बोल्टचं डिस्टन्स सांगा. L1 किती आहे, L1 इज 150 डिवाइड बाय 2 टाइम्स L1 म्हणजे 150चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स L2 किती आहे बघा 25. सो 25चा स्क्वेअर. सॉल्व केले की तुम्हाला 1 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी टेन्साईल फोर्स मिळेल. 1 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी टेन्साईल फोर्स मिळेल P1 डबल डॅश 8108.1. 8108.1. बरोबर आहे का बघा. हो सर. ओके. आता बघा 1 नंबरचा बोल्ट फेल होणार आहे, जो फेल होणार त्याचंच कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे 1 नंबरचं त्याचा प्रायमरी मिळाला, त्याचा सेकंडरी पण मिळाला. पण प्रॉब्लेम मध्ये काय झाले बघा जरासं, मला सांगितलंय मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी वापर असं म्हटलंय. मी जरा शिअर स्ट्रेस थेरी वर लिहितोय का, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी इज इक्वल टू टाऊ इज इक्वल टू सांगा मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी टाऊ मॅक्स
इज इक्वल टू फॉर्म्युला काय रूट सिग्मा टी बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. हा परमिसिबल असते, हा परमिसिबल आणि हा बोल्ट मध्ये जनरेट झालेला असते. सिग्मा टी बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर. सिग्मा टी म्हणजे टेन्साईल स्ट्रेस, टाऊ म्हणजे शियर स्ट्रेस. आता प्रॉब्लेम मध्ये या, हा प्रायमरी शियर आहे, हा शियर आहे बघा, हा शियर. हा सेकंडरी टेन्साईल आहे. मला इथं स्ट्रेस लागणार आहे, स्ट्रेस. आणि मी शोधलंय का रे फोर्स आहे काय स्ट्रेस आहे? मी जे शोधलंय ते फोर्स आहे. फोर्स आहे. हा फोर्स आहे. हा टेन्साईल, हा टेन्साईल फोर्स. फोर्सच आहे. म्हणजे मी इथं शियर फोर्स शोधलाय, इथं मी टेन्साईल फोर्स शोधलाय, पण फॉर्म्युल्यामध्ये काय आलंय? स्ट्रेस आलाय. म्हणजे आता मला काय करायला पाहिजे, या फोर्सला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे? स्ट्रेस मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. नाव शियर स्ट्रेस इन बोल्ट, बोल्ट 1. म्हणजे आता माझ्याकडे फोर्स होता, मी त्याच्यावरून स्ट्रेस मध्ये कन्वर्ट करणार. सो टाऊ इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा रे शियर स्ट्रेसचा. फोर्स डिवाइड बाय एरिया, बरोबर. शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला. 1 नंबरचा बोल्ट का घेतलाय? कारण की बोल्ट 1 नंबरचा फेल होणार आहे, म्हणून 1 नंबरचा बोल्ट मधला शियर फोर्स काय? P1 डॅश. सो P1 डॅश डिवाइड बाय बोल्टचा एरिया. हे लक्ष द्या रे, बोल्ट थ्रेडेड असते ना, असं थ्रेडेड असते. आवाज येते का नाही बाळानो? येतोय सर. येतोय. येतोय. या लागला का नाही? या लागला की. ओके ठीक आहे. हा परत चालू कर रे तू. बाळ तू एकदा परत चालू करून बघ. सो शियर स्ट्रेस इज इक्वल टू, त्याला आवाज येईल आणि मी त्याला सांगायला लागलोय. सो शियर स्ट्रेस इज इक्वल टू P1 डॅश डिवाइड बाय एरिया. 1 नंबरच्या बोल्ट मधला शियर, 1 नंबरच्या बोल्ट मधला शियर. सो टाऊ इज इक्वल टू P1 डॅश ची किंमत काय बघा, P1 डॅश 6250 डिवाइड बाय एरिया. बोल्टचं डिझाईन केल्याशिवाय एरिया मिळेल काय बोल्टचा? माहित नाही, म्हणजे हे अननोन आहे. मग एरिया तसाच ठेवतो, याला म्हणतो मी 1. पण 1 नंबरच्या बोल्ट मधला मला शियर मिळाला. हे बघा, हे स्ट्रेस मध्ये होतं, त्याचा शियर मिळाला. आता असंच जसं शियर शोधला तसंच टेन्साईल शोधूया. टेन्साईल स्ट्रेस इन बोल्ट 1. 1 नंबरच्या बोल्ट मधला टेन्साईल सिग्मा टी. कसं काढणार सांगा? 1 नंबरच्या बोल्ट मधला टेन्साईल कसं काढणार बाळांनो? फोर्स डिवाइड बाय एरिया. डिवाइड बाय एरिया. आता टेन्साईल म्हणजे कुठला आहे बघा इथं? P1 डबल डॅश, बरोबर आहे ना. सेकंडरी हा टेन्साईल आहे, म्हणजे हा टेन्साईल आहे P1 डबल डॅश. सो 1 नंबरच्या बोल्ट मधला टेन्साईल म्हणजे P1 डबल डॅश डिवाइड बाय बोल्टचा एरिया माहित नाही, याला शोधायचं आपल्याला. P1 डबल डॅश डिवाइड बाय एरिया. पण P1 डबल डॅश शोधलाय आपण. P1 डबल डॅश ची किंमत आहे बघा 8108.1. 8108.1 डिवाइड बाय एरिया. याला म्हणतो मी, म्हणजे इथं शियर स्ट्रेस मिळाला, इथं बोल्ट मधला टेन्साईल स्ट्रेस मिळाला. हे स्ट्रेसेस का डिटरमाइन केले? कारण की शियर स्ट्रेस थेअरीमध्ये मला इथं स्ट्रेसेस लागणार होते, स्ट्रेसेस. त्यामुळे मी स्ट्रेसेस डिटरमाइन केले. याच्या अगोदरचा जो टाईप होता, त्या टाईप मध्ये काय झालं? प्रायमरी शियर होता, सेकंडरी शियर होता. त्यामुळे डायरेक्ट 2 शियरची मी ऍडिशनच करायचो आणि शियर फोर्स टोटल मिळवायचो. पण इथं काय 2 वेगवेगळ्या आल्यामुळे शियर स्ट्रेस थेअरी वापरायला लागत्या, त्यासाठी स्ट्रेसेस लागतात, म्हणून मी फोर्सला स्ट्रेस मध्ये कन्वर्ट करून घेतलं, स्ट्रेसमध्ये. पण त्याच्यामध्ये एरिया हा नोनच आहे, तो एरियाच आपल्याला शोधायचा आहे. आता सिग्मा टी मिळाला, टाऊ मिळाला. ठीक आहे, इथं या मॅक्सिमम शियर स्ट्रेस मध्ये सिग्मा टी मिळाला, टाऊ मिळाला. आता राहिला टाऊ मॅक्स. टाऊ मॅक्स म्हणजे काय? प्रिन्सिपल स्ट्रेस. प्रिन्सिपल म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस.
हे कुठनं मिळवणार आहे? त्याला म्हणते आपण परमिसिबल स्ट्रेस. सांगा मग परमिसिबल स्ट्रेस कसा मिळवते आपण? परमिसिबल स्ट्रेस कसं मिळवणार बघा? परमिसिबल शिअर त्यासाठी आपल्याला मटेरियल दिले, मटेरियल त्याचा इथे SYT दिलाय आणि त्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय. SYT आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी या दोन किमती दिलेल्या आहेत. SYT आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग सांगा टाऊ परमिसिबलची किंमत म्हणजे मॅक्सिममची किंमत कशी काढणार? 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे मटेरियल वरती डिपेंड असणार टाऊ परमिसिबल. सो 0.5 इंटू SYT म्हणजे यील्ड स्ट्रेंथ. यील्ड स्ट्रेंथ दिल्या प्रॉब्लेम मध्ये 380 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 2.5. सॉल्व करा, तुम्हाला टाऊ परमिसिबल मिळेल म्हणजे परमिसिबल शिअर स्ट्रेस. परमिसिबल म्हणजे मॅक्सिमम 76. 76. आता मी परत मला कुठली थेरी वापरायची? परमिसिबल शिअर स्ट्रेस थेरी. सो परमिसिबल शिअर स्ट्रेस थेरी मध्ये मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजे परमिसिबल शिअर स्ट्रेस इज इक्वल टू फॉर्म्युला काय? रूट सिग्मा T/2 चा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. सिग्मा टी म्हणजे 1 नंबरच्या बोल्ट मधला टेन्साईल, टाऊ म्हणजे 1 नंबरच्या बोल्ट मधला शिअर आणि हा टाऊ म्हणजे तुमच्या मटेरियलचा परमिसिबल. मटेरियलचा परमिसिबल या तिन्ही किमती माहित आहेत. या तिन्ही किमती पुट करतो. ठीक आहे, लिहितो बाय युझिंग permissible, by using maximum shear stress theory, tau max plus tau permissible is equal to root sigma T/2 चा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. ठीक आहे, हा सिग्मा टी आणि हा टाऊ म्हणजे त्या 1 नंबरच्या बोल्ट मध्ये जनरेट झालेला टेन्साईल आणि शिअर आहे आणि हा टाऊ मॅक्स म्हणजे त्या मटेरियलचा परमिसिबल आहे. या परमिसिबलची किंमत आपण शोधली आता 76. सिग्मा टी ची किंमत पहिला लिहितो. सिग्मा टी इथं आपण शोधलाय बघा. सिग्मा टी 8108.1 डिवाइड बाय ए. 8108.1 डिवाइड बाय ए आणि हा 2 तसाच ठेवतो. स्क्वेअर टाऊचा स्क्वेअर. टाऊची किंमत 6250 डिवाइड बाय ए चा स्क्वेअर. टाऊ म्हणजे शिअर, तो इथे मिळवणार बघा. 6250 डिवाइड बाय ए. आता जर असं महत्वाचं आहे, लक्ष द्या. सगळ्यांना व्हिडिओ विजिबल आहे काय? हो हो. कंटिन्यू करतो. ओके, लक्ष द्या. सो आता या इक्वेशन मध्ये मी टाऊ मॅक्स म्हणजे परमिसिबल शिअर स्ट्रेस लिहिला. सिग्मा टी म्हणजे 8108 डिवाइड बाय ए लिहिलं. टाऊ म्हणजे 6250 डिवाइड बाय ए लिहिलं. आता याच्यामध्ये इथं पण बघा डिवाइड बायला ए आहे, इथं पण डिवाइड बायला ए आहे आणि या ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे. म्हणजे थोडक्यात हे डिवाइड बायला ए स्क्वेअर आहे, इथं डिवाइड बायला ए स्क्वेअर आहे. मग मी काय करतो, या दोघांच्या मधून 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर कॉमन घेतो रूट मध्ये. 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर रूट मध्येच कॉमन घेतो. 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर रूट मध्येच कॉमन घेतलं तर या ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा. 8108.1 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर प्लस 6250 चा स्क्वेअर. ठीक आहे, काय केलं बघा, मी या दोघांच्या मधून 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर कॉमन घेतला. म्हणजे इथं ए स्क्वेअर बाहेर गेला, इथं ए स्क्वेअर बाहेर गेला. आता काय करा, हा ए स्क्वेअर रूटच्या बाहेर आणा. हा ए स्क्वेअर रूटच्या बाहेर आणा म्हणजे इथे येणार 1 डिवाइड बाय ए आणि या रूट मध्ये बाकीच्या किमती राहिल्या 8108.1 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 6250 चा स्क्वेअर इज इक्वल टू 76. ए ला तिकडे घेतो, 76 ला इकडे घेतो. 1 डिवाइड बाय 76 रूट 8108.1 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर प्लस 6250 चा स्क्वेअर. हे सॉल्व करा, तुम्हाला त्या बोल्टचा एरिया मिळेल.
सॉल्व्ह करा, तुम्हाला बोल्टचा एरिया मिळेल. पहिल्यांदा रूट सॉल्व्ह करा. रूट 8108.1 डिवाइड बाय 2 स्क्वेअर प्लस 6250 चा स्क्वेअर, मग त्याचा रूट घ्या आणि त्याला डिवाइड बाय 76. $98.02. अजून एक कोणतं चेक करा. बरोबर आहे सर. ओके, 98.02 mm स्क्वेअर. आता मला एरिया तर मिळालाय, पण बोल्टचा एरिया मी परत इथं दाखवतो. समजा हा तुमचा बोल्ट असेल तर तुम्ही जो एरिया घेताय तो कुठला घेताय रे? रूट डायमीटरला घेताय का आउटर डायमीटरला? रूट डायमीटर. म्हणजे एरियाचा फॉर्म्युला काय असणार? π/4 DC. एरिया तुम्हाला माहित आहे 98.02 इज इक्वल टू π/4 DC स्क्वेअर. 4 न मल्टिप्लाय करा, पाय न डिवाइड करा आणि रूट घ्या, तुम्हाला DC मिळेल. 4 न मल्टिप्लाय, पाय न डिवाइड आणि मग रूट, तुम्हाला DC मिळेल. $124.80. नाही, एक सेकंड. 124 नाही सर, 11.70. 11.70 70. 70. 17. ओके 17. 17. 17. 11.17. ओके, हा मला काय मिळाला? DC म्हणजे कोर डायमीटर. बरं, सांगा आता कोर डायमीटरचा आणि आउटर डायमीटरचं रिलेशन. 0.82 D. बरोबर. 8.8. आता काय करा, 0.82 न त्या 11.17 ला डिवाइड करा, तुम्हाला D मिळेल. 13.62. Empirical. 13.62 म्हणजे किती वेळा आपण 14. म्हणजे किती बोल्ट सिलेक्ट करायचा? मेट्रिक थ्रेडचा 14 आउटर डायमीटर असलेला बोल्ट काय करायचा? सिलेक्ट करायचा. Therefore M14 बोल्ट सिलेक्टेड. आता मी परत हा प्रॉब्लेम सांगतो, ठीक आहे? बघा, या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, हा टिपिंग पॉइंट आल्यामुळे, टिपिंग पॉइंट म्हणजे वॉलला हा लागून रोटेट होऊ शकल्यामुळे प्रायमरी शिअर येणार आणि सेकंडरी मुळे काय होणार, इथे टेन्साईल जनरेट होणार. मग मी प्रायमरी शेअर काढला, P डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स, रेग्युलर मेथड. सेकंडरी टेन्साईल आहे. टेन्साईल पण कुणामधला घेतला? यातला जो फेल होईल तो, ज्याचं जास्त इलॉंगेशन तो फेल होणार. म्हणजे कुठला? बोल्ट नंबर 1 तो फेल होणार. सो बोल्ट नंबर 1 मधला मी यातला सेकंडरी टेन्साईल P × E × L1 डिवाइड बाय 2L1 स्क्वेअर प्लस 2L2 स्क्वेअर, मला सेकंडरी टेन्साईल मिळाला. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी वापरा. तो टाऊ परमिसिबल इज इक्वल टू रूट सिग्मा T बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर. हा बोल्ट मधला टेन्साईल आणि हा बोल्ट मधला शिअर आहे. मग स्ट्रेसेस आहेत, हे स्ट्रेसेस, हे दोन्ही स्ट्रेसेस आहेत. पण मी मिळवल्या फोर्सेस, मग मी त्याला स्ट्रेस मध्ये कन्वर्ट केलं. शिअर स्ट्रेस इन बोल्ट 1 म्हणजे P1 डॅश डिवाइड बाय एरिया आणि टेन्साईल स्ट्रेस इन बोल्ट 1 P1 डबल डॅश डिवाइड बाय एरिया. हे बोल्टचे एरिया जे आपल्याला शोधायचे आहेत, त्यामुळे मी एरिया तसंच ठेवलं डिनॉमिनेटर. आता ह्या किमती मला इथं पुट करायच्या आहेत, पण मला टाऊ परमिसिबल माहित नाही. टाऊ परमिसिबल काढला, त्याच्यावरनं मटेरियल प्रॉपर्टीवरनं 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. SYT ची किंमत माहित होती, टाऊ परमिसिबल मिळाला. त्यानंतर प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थेरी यूज केली. रूट सिग्मा T बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर इज इक्वल टू टाऊ मॅक्स. टाऊ मॅक्स म्हणजे टाऊ परमिसिबल किंमत पुट केली. बाकीचं सिग्मा T 8108.1 डिवाइड बाय एरिया, टाऊ 6250 डिवाइड बाय एरिया किमती टाकल्या.
त्या दोघांच्या मध्ये 1/a आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर कॉमन घेतला, रूटच्या बाहेर आणला, स्क्वेअर निघून गेला, एला तिकडे घेतला, 76 एरिया मिळाला, पण एरिया म्हणजे काय π/4 dc स्क्वेअर, त्यावरनं डीसी मिळवला, डीसी वरनं मी डी मिळवला, माझा इथं प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. आता तुम्ही मला एक सांगा, अगोदरचा जो टाईप होता म्हणजे ज्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी शिअर येत होता आणि आत्ताचा जो टाईप आहे त्याच्यामध्ये प्रायमरी शिअर आणि सेकंडरी टेन्साईल आलाय, यातला सोडवायला सोपा कुठला प्रॉब्लेम? अजून तर पहिलाच वाटते सर, पहिला वाटतोय, दोन्ही मध्ये शेअर होतात. मी सांगतो बर हा प्रॉब्लेम सोडवायला लय सोपा असतोय. का सांगा? त्याच्या केसमध्ये काय होतं, इन्क्लाइंड फोर्स यायचा, त्या इन्क्लाइंड फोर्सला रिझॉल्व्ह करायला लागायचं, त्याच्यासाठी त्या डायरेक्शन दाखवा लागायच्या, मग त्याला रिझॉल्व्ह करून समेशन एफ समेशन एफ काढून रिझल्ट काढायला लागायचं. इथं तसं काय काढायला लागते का? नाही. काहीच करायला लागत नाही. त्यामुळे हा टाईपचा प्रॉब्लेम पेपरमध्ये आल्यानंतर सोडवायला सोपा असतो. ह्या टाईपचा प्रॉब्लेम पेपरमध्ये सोडवायला सोपा असतो. आता सगळ्यांनी 2 मिनिटं मी सांगतो म्हणून फक्त